लक्ष्मण हाकेंनी ओबीसी समाजाचे काही मुद्द्याबद्दल जे आंदोलन चालू केलेले आहे याच्याबद्दलही सरकार सकारात्मक पाहत असताना त्यांनी कुणाचीही तुलना करण्यापेक्षा त्यांच्या कुठल्याही ओबीसी समाजाच्या कुठल्या आरक्षणाला धक्का पोहोचू शकत लावला जाणार नाही अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी या आंदोलनामधून काय साध्य करतील मला कल्पना नाही, परंतु त्यांनी थोडं गांभीर्याने विचार करावा। वर्षानुवर्षी मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, तो आता कुठेतरी कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून मिळतोय। अशा वेळेला चांगल्या कार्यकर्त्यांनी यांना ताकद देणं गरजेचं आहे, किंबहुना आपल्यामध्ये स्पर्धा निर्माण करून कुणाचा फायदा आणि कुणाचं नुकसान करण्यापेक्षा एक सामाजिक चळवळीची बांधिलकी आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे असं मला वाटतं। त्याचा पहिला मुद्दा त्यांचा सगळे सोऱ्यांचा आहे। सगळे सोऱ्यांच्या बद्दलची युद्ध पातळीवरती काही चर्चा ही राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री साहेब आमचे शंभूराज देसाई मंत्री महोदय साहेब या ठिकाणी हाताळतात। त्याच्यामुळे जे गोष्ट सकारात्मक आणि कायद्याच्या चौकटीमध्ये आहे त्याचा निर्णय लवकरात लवकर त्या ठिकाणी घेतला जाईल। आजचा त्यांचा उपोषणाचा 6वा दिवस आहे, परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं आश्वासन त्यांना भेटलेलं नाही आहे। याकडे तुम्ही कसं बघता? प्रकृती करावी त्यांची। मला असं वाटतं की मागच्या काही दिवसापूर्वी आपले काही मंडळी भेटून गेलेली आहेत सरकारमधली, आणि काही विरोधी पक्षातले नेतेही लोक भेटलेले आहेत। त्याच्यामुळे त्यामध्ये मार्ग निघेल असं मला वाटतं। त्यांनी आपली प्रकृती अशा प्रकारे धोक्यामध्ये टाकू नये एवढीच विनंती। आता त्यांचे असं वक्तव्य आलं की सरकारतर्फे ते वैयक्तिक भेटायला आले होते, जिल्हाधिकारी किंवा शासकीय अधिकारी त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचलेला नाही। प्रत्येक आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी सरकारने कुणाला तरी जबाबदारी सोपवलेली आहे। नक्कीच हाके साहेबांच्या या आंदोलनामध्ये कोणीतरी जबाबदारी सोपवली गेलेली असावी, ती आज ना उद्या लवकर येतील। 7 दिवस झाले येतील। आता तिची नियुक्ती कुणी केली मलाच माहीत नाही ना। जसं एका टप्प्यामध्ये शंभूराज देसाई येऊन गेले, मागच्याही जरंगे पाटील साहेबांच्या आंदोलनामध्ये कधी गिरीश महाजन आले, कधी आपले धनंजय मुंडे साहेब येऊन गेले, तर कधी त्या ठिकाणी आमचे भुमरे साहेब आज खासदार झाले ते या ठिकाणी येऊन गेलेत, कधीतरी अतुल सावे पण येऊन गेले असतील, आणि बरेच लोक येऊन गेले। त्याच्यामुळे सरकारने कुणाची तरी नेमणूक केलेली आहे, ती योग्य वेळेला येऊन ती हाताळतील व्यवस्थित। दुजाभाव नाही ना यात? नाही, दुजाभाव करण्याचा प्रसंगच नाही आहे, कारण महाराष्ट्र सरकार म्हणून त्याला सगळ्या जाती धर्म समप्रमाणात ते पाहतात, त्याच्यामध्ये दुजाभाव बिलकुल होणार नाही।